नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। येत्या 26 मार्चला म्हणजेच गुरुवारी आहे चैत्र नवरात्र दुर्गाष्टमी। गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि गुरुवारी रामनवमीच्या दिवशी ही दुर्गाष्टमी तिथी आलेली आहे। यंदा दुर्गाष्टमी आणि रामनवमी या दोन तिथी एकत्र आलेल्या आहेत। म्हणजेच 25 मार्चला दुपारी 1:50 अष्टमी तिथी सुरू होणार आहे, जी 26 मार्चला सकाळी 11:49 समाप्त होणार आहे आणि 11:49 नंतर लगेचच नवमी तिथी सुरू होणार आहे। या चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये भक्त आदिशक्ती माता दुर्गेच्या 9 रूपांची पूजा करतात, उपवास करतात, देवीची ओटी सुद्धा भरली जाते। नवरात्रीमध्ये येणारी दुर्गाष्टमी तिथी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। दुर्गाष्टमी तिथी ही नवरात्रीचा प्राण मानला जातो आणि म्हणून या दिवशी कुलदेवीची ओटी भरणे तसेच काही प्रभावी उपाय करणे हे अतिशय महत्त्वाचे मानले जातात आणि म्हणून आपल्याला या दुर्गाष्टमीच्या दिवशी 11 लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने कुलदेवीची अखंड कृपा राहील, घरात अष्टलक्ष्मी नांदेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल, कर्ज फिटेल। तर अशा 11 लवंगांचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, नंतर लवंगांचं काय करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल। धन्यवाद।